अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या 22 एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन आणि कदम घर सोडून जाण्यासाठी निघालेले असतात, पण अप्पी त्यांना थांबवते. ती अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र कदम म्हणतात की अप्पी आता या घरात कशासाठी थांबायचं. तर अर्जुनही तिचं काही ऐकायला तयारच नसतो. त्यानंतर घरातील इतर सगळेजणसुद्धा बाहेर येतात. सगळेच त्या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र ते दोघे कोणाचंही ऐकत नाही. सरकार हात जोडून त्या दोघांची माफी मागत असतात आणि म्हणत असतात की मी हे घर सोडून जातो, पण तुम्ही दोघे कुठेही जाऊ नका. मात्र अर्जुन त्यांचं काही ऐकायला तयारच नसतो. तर सुजय आणि पिऊ अजून आगीमध्ये तेल टाकण्याचं काम करत असतात. त्यामुळे सगळ्यांचाच सरकारांविरुद्धचा राग अजूनच वाढतो. सगळेजण म्हणत असतात की सरकार तुम्हाला असं वागायला काहीच वाटलं नाही का. मात्र अप्पी एकटीच सरकारांची बाजू घेत असते. ती अर्जुनला समजावत असते. मात्र अर्जुन वैतागून म्हणतो की अप्पे तू बास कर, प्रत्येकाला काय माफ करायचं असतं तुला. या सरकारांनी माझ्या आईचा खून केलाय आणि मी त्यांना कधीही माफ करू शकणार नाही. तर कदमसुद्धा सरकारांवर खूप चिडलेले असतात. ते म्हणत असतात की अरे दादा, जेव्हा जेव्हा मला वर्षाची आठवण आली तेव्हा तेव्हा मी तुझ्या कुशीत येऊन रडलो. तुला एकदाही मला हे सत्य सांगावंसं वाटलं नाही का. तर स्वप्नील म्हणत असतो की सरकार सगळ्यात घाणेरडं काय आहे ना तेच मला कळत नाही. तुम्ही पैशांसाठी काकीसोबत असं वागलात ते की तुम्ही इतकी वर्ष हे सत्य लपवलं ते, आणि त्यामुळे सरकार खाली मान घालतात. तर सुजय म्हणतो की कळलं ना दादा आपला बाप कसा आहे ते. पिऊसुद्धा म्हणत असते की सरकार तुम्ही खरंच खूप नीच आहात. फक्त काही पैशांसाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला का गेलात. आणि त्यावेळी सरकार पुन्हा एकदा हात जोडून सगळ्यांची माफी मागतात. मात्र अर्जुन त्यांचं काही ऐकून घेत नाही. ते म्हणतात की काही झालं तरी आम्ही तुम्हाला माफ करणार नाही. आणि त्यावेळी मग अप्पी अर्जुनला म्हणते की अर्जुन, जेव्हा तू चुकला होता तेव्हा आम्हीसुद्धा सगळ्यांनी तुला माफ केलं होतं ना रे. आणि अप्पीचं ते बोलणं ऐकून अर्जुनला तर धक्काच बसतो. तो अप्पीला विचारतो की कशाबद्दल बोलतेस तू, मी भ्रष्टाचार केला होता त्याबद्दल ना. आणि त्यावर अप्पी हो म्हणते. तर अर्जुन सांगतो की अप्पे मी भ्रष्टाचार केला होता, पण त्यामुळे तुझ्या वडिलांचा आणि चिंचोकेच्या बायकोचा जीव वाचला, कोणाचाही जीव गेला नाही. आणि मी तुरुंगात जायला सुद्धा तयार होतो. आणि त्यावेळी सरकार म्हणतात की अर्जुन, माझ्याचमुळे तू तुरुंगात गेला नाही, कारण त्यावेळी मी साक्ष फिरवली होती. आणि मग ते अर्जुनला घडलेला सगळा प्रकार सांगतात. तर अर्जुन रागातच त्यांना विचारतो की का केलं तुम्ही असं. आणि त्यावर सरकार म्हणतात की तू तुरुंगात जाऊ नये असं मला वाटत होतं म्हणून. मात्र अर्जुन मोठ्याने ओरडून म्हणतो की साफ खोटं, तुम्हाला तुमचं पाप धुवून टाकायचं होतं म्हणून तुम्ही हे सगळं केलं. त्यावर सरकार म्हणत असतात की अर्जुन असं नाही आहे रे, मी खरंच बदललोय आणि हे सत्य सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती म्हणून मी हे इतके दिवस लपवलं. तर अप्पीसुद्धा सरकारांची बाजू अर्जुनला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. मात्र अर्जुन खूप चिडलेला असतो. तो कोणाचंही काही ऐकून घेत नाही. रुपालीसुद्धा अप्पीलाच म्हणत असते की तू या सरकारांची बाजू कशासाठी घेत आहे. तर पिऊ आणि सुजय मात्र हसतच एकमेकांकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर अर्जुन म्हणतो की मी या घरात यापुढे राहणार नाही आणि माझ्या माणसांनीसुद्धा या घरात राहू नये असंच मला वाटतं. आणि मग त्यानंतर तो अप्पीचा आणि कदमांचा हात पकडून तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र तितक्यात सुजय म्हणतो की थांब अर्जुन, ज्या अप्पीचा तू इतक्या विश्वासाने हात पकडला आहे ना, त्या अप्पीलासुद्धा काकीबद्दल सगळं काही माहिती होतं, पण तिने ते तुझ्यापासून आणि काकापासून लपवलं. आणि हे सत्य ऐकून तर अर्जुनच्या आणि कदमांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते दोघेही रागातच अप्पीकडे बघत असतात. तर अप्पी खाली मान घालूनच उभी असते. तर सरकार, रुक्मिणी, स्वप्नील सुजयवर खूप चिडतात. मात्र सुजय काही गप्प बसत नाही. तो उलट अर्जुनला आणि कदमांना अप्पीच्या विरोधात भडकवण्याचं काम करत असतो. तर पिऊसुद्धा त्याचीच मदत करत असते आणि अप्पी कशी चुकली हेच अर्जुनला आणि कदमांना पुन्हा पुन्हा सांगत असते. त्यामुळे अर्जुन अप्पीवर खूप चिडतो. तो अप्पीला विचारतो की हे सगळं खरं आहे का. आणि त्यावरती खाली मान घालूनच हो म्हणते. तर पिऊ त्यांना सांगते की हे सत्य घरातील सगळ्यांनाच माहिती होतं, फक्त अर्जुन भाऊजी, काका आणि वहिनींना सोडून. आम्हाला तर आत्ता कळले, मात्र अप्पीला तिच्या डिलेवरीच्या आधीपासून माहीत होतं. आणि त्यामुळे तर अर्जुन अप्पीवर अजूनच चिडतो. त्याला काय बोलावं तेच सुचत नाही.
तर कदम सरकारांना विचारत असतात की अरे दादा का वागलास तू असं, का नाही हे सत्य सांगितलं आम्हाला. आणि त्यावर सरकार म्हणतात की अरे विना, मी तुला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. परवा आपण त्या आंब्याच्या झाडाखाली बसलो होतो ना, तेव्हासुद्धा मला तुला हेच सांगायचं होतं, पण नाही, माझी हिंमत झाली. आणि त्यावेळी सुजय म्हणतो की आता काही बोलू नका, तुम्ही चुकला आहात हे मान्य करा. तर अर्जुनही अप्पीला विचारत असतो की का नाही सांगितलं तू हे. आणि त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन, कसं सांगणार होते मी तुला, माझ्या डिलेवरीनंतर काय घडलं हे तुला माहिती आहे ना, त्या परिस्थितीत मग मला काही सुचत नव्हतं. तर सरकारही अर्जुनचे पाय पकडत त्याची माफी मागत असतात. मात्र अप्पी त्यांना थांबवते. ती अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण आता तर अर्जुन अजूनच भडकतो. तो अप्पीवर सुद्धा खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की अप्प्या, आता कळतंय मला तू माझ्यापासून काय लपवत होती ते. तर पिऊ आणि सुजय सांगत असतात की ती मनी मावशीसुद्धा याच कारणामुळे सरकारांना ब्लॅकमेल करत होती आणि याच गोष्टीचा वापर करून ती आपल्या घरात आली. तिने सगळ्या घराचं वातावरण दूषित केलं आणि एवढंच नाही तर तुझ्या आणि अप्पीच्या बाळाला सुद्धा तिनेच पळवलं. तर सुजय म्हणत असतो की तुम्हाला सगळ्यांना आत्तापर्यंत मी खूप वाईट वाटत होतो ना, मात्र बघा सरकार माझ्यापेक्षा किती वाईट आहेत ते. त्यावेळी रुक्मिणी त्याच्यावर ओरडून त्याला शांत राहायला सांगते. ती म्हणते की आता या गोष्टीचं किती भांडवल करणार आहेस तू. मात्र पिऊमध्ये पडत म्हणते की आई, तुम्ही त्याला का गप्प करताय, सरकारांनी काय त्याच्यावर कोट्यावधी रुपया खर्च केलेला नाही आहे, तुम्ही त्याला त्याच्या हक्काचंच मिळवून दिलं आहे, दुसरं काही नाही. आणि तिचं ते असं बोलणं ऐकून अप्पी म्हणते की अगं पिऊताई, हे कसं बोलतेस तू. मात्र पिऊ म्हणते की जगाला ज्ञान शिकवणं बंद कर, तू स्वतःच्या नवऱ्यासोबत कशी वागली आहेस ना ते बघ. आणि ते ऐकून अर्जुन तर अप्पीवर अजून चिडतो. तो म्हणत असतो की माझा नाही, पण निदान या माणसाचा तरी विचार करायचा गं. त्याने तुला त्याची मुलगी मानली. ज्या पेटीला तो कोणाला हात लावून देत नव्हता, त्या पेटीमधून त्याने माझ्या आईची साडी काढली आणि तुला दिली. आणि ती साडी तू नेसलीसुद्धा. मात्र आतमध्ये एवढं मोठं खोटं लपवून कसं जमलं गं तुला हे. आणि त्यावर अप्पी रडतच म्हणते की अर्जुन, अरे कसं बोलतोयस तू, मी हे सगळं तुला कसं सांगणार होते. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर तुझी काय अवस्था झाली होती माहिती आहे ना. जर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी तुला हे सगळं सांगितलं असतं तर तू संपून गेला असता. आणि म्हणून मी गप्प बसले, मला आपलं घर वाचवायचं होतं. मात्र अर्जुन म्हणतो की हे तुझं घर असेल, माझं नाही. आणि मग तो अप्पीला म्हणतो की आत्तापर्यंत तू मला खूप वेगळी वाटायची, पण तू खरंच खूप वेगळी आहे. एक नंबरची खोटारडी आहेस तू, आणि आता तू मला माझ्या आयुष्यात नकोय. त्यावर सरकार, रुक्मिणी, स्वप्नील अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण अर्जुन काही गप्प बसत नाही. आणि तो रागाच्या भरात अप्पीला सांगतो की तू यापुढे मला माझ्या आयुष्यात नकोय, तू इथून निघून जा. त्यामुळे सुजा आणि पिऊ खूपच खुश होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.